नमस्कार मित्रो, बऱ्याच लोकांचा हे विचारणं आहे, सर आमची जमीन भूसंपादनामध्ये गेली, रोडमध्ये गेली, तेव्हा जमिनीचा मोबदला मिळाला, पण त्या शेतात जी आंब्याची झाडं होती त्याचा मोबदला मिळताना बराच गोंधळ झाला. या बाबतीत कायदा काय म्हणतो तर आपण थोडक्यात बघूया. बघा, आंब्याच्या झाडाचा मोबदला देताना दोन गोष्टी पाहिल्या जातात. एक तर त्या सातबाऱ्यावर तुमच्या आंब्याच्या झाडाची नोंद होती का, आणि ती नोंद बरोबर तुमचा अमाऊंट जी काही किती झाडं होती ते सुद्धा लिहिलं होतं का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा जॉईंट वॉक केला जातो, सर्वे केला जातो, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही आणि अधिकारी म्हणून सर्वे करता, त्याचं आजकालचं व्हिडिओ शूटिंग पण होतं, त्याच्यामध्ये सुद्धा ती झाडं आलीत का हे बघावं लागतं. या आधारे हॉर्टिकल्चरल डिपार्टमेंट जे असतं गव्हर्नमेंटचं, ते लोक मग झाडाचं वय, त्याचं खोड आणि त्याचं पीक किती आहे हे सगळं बघतात आणि मग त्याचं व्हॅल्युएशन ठरवतात. हे नॉर्मली काय रेंजमध्ये असतं, अगदी छोटी झाडं आहेत, रोपटी आहेत, तर साधारण त्यानुसार त्याला एक 1500 ते 2000 त्याची किंमत ठरते. इथून अगदी फुल ग्रोन झाड आहे, जो 25-30 वर्षाचं झाड आहे, पूर्ण झाड भरून आंबे लागतात असं फुल ग्रोन झाड आहे, असं जर फुल ग्रोन झाड असेल तर त्याची किंमत 18,000 ते 20,000 प्रति झाड ठरतं. म्हणजे रेंज बघा, अगदी रोपटं असेल तर 1800 ते 2000 पासून तर 18,000 ते 20,000 प्रति झाडाची किंमत ठरते फुल ग्रोन असेल तर. ही रेंज आहे. आता ही झाली झाडाची किंमत. जर फुल ग्रोन झाड जात असेल तर एका झाडाची किंमत 18,000 ठरली आणि तेवढंच तुम्हाला नुकसान भरपाई, सॉलेटियम म्हणतात त्याला, ते ऍड केलं तर एका झाडाची किंमत झाली 18 प्लस तेवढी 18 धरलं तर 36,000. आणि मग ठरल्यापासून हातात मिळेपर्यंत जो काय इंटरेस्ट वगैरे आहे तो एक 7-8 हजाराचा कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे प्रति झाड तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून साधारण 45,000 ते 50,000 एवढी किंमत मिळू शकते जर झाड फुल ग्रोन असेल तर. ही झाली रेंज. आता मग याप्रमाणे तुमच्या शेतात जेवढी झाडं होती जी सातबाऱ्यावर दिसतात त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळतं. त्यामुळे मित्रो, जर तुमची झाडं गेली असेल तर या पद्धतीने तुमची झाडं कुठल्या ब्रॅकेटमध्ये बसत होती ते बघा आणि त्यानुसार नुकसान भरपाई क्लेम करा. आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि केसची माहिती लिहून पाठवा. बाय.